आजच्या पिक्चरच्या आजच्या भागात आज आपण बोलूया सेक्टर 36 या चित्रपटाबद्दल. हा चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आहेत विक्रांत मासे, दीपक डोबरियाल, आकाश खुराना, दक्षिण झरीवाला. या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत आदित्य निंबाळकर. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता. तर पहिलं बोलूया स्टोरीबद्दल. नोएडामधील सेक्टर 36 मध्ये बलबीर बस्सी या व्यावसायिकाचा बंगला असतो. तिथे प्रेमसिंग हा नोकर त्याच्या बंगल्याची देखभाल करत असतो. त्या बंगल्यामागील झोपडपट्टीतील लहान मुलं एक एक गायब होत राहतात. एका मुलाचे अवशेष त्या बंगल्यामागीलच नाल्यात मिळतात. खूप मुलं नाहीसी होत आहेत याची तक्रार पोलिसात जाते, पण पोलीस दुर्लक्ष करतात. तर अशी एक घटना घडते ज्यामुळे इन्स्पेक्टर रामचरण पांडे तपासाला लागतो. त्याला प्रेमसिंग आणि बलबीर बस्सीवर संशय येतो. पण बलबीर बस्सी हा श्रीमंत असल्यामुळे आणि त्याच्या ओळखीमुळे पांडेला तपास करण्यापासून थांबवलं जातं. तर मग पुढे पांडे त्या अपहरण झालेल्या मुलांना शोधू शकतो का? यामध्ये प्रेम याचा सहभाग किती विचलित करणारा असतो हे पाहण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट पाहावा लागेल. आता बोलूया या चित्रपटाबद्दल सविस्तर. यामध्ये काही स्पॉयलर्स असू शकतात, सो स्पॉइलर अलर्ट. सेक्टर 36 हा नोएडामधील निठारी हत्याकांडावर आधारित चित्रपट आहे. हे हत्याकांड जेव्हा झालेलं तेव्हा संपूर्ण दिल्ली हादरून गेली होती. ती गोष्ट होती नरभक्षी माणसाची. असा माणूस जो आजूबाजूच्या झोपडपट्टीतील लहान मुलांना किडनॅप करून त्यांचं शोषण करून त्यांना मारतो. इतकंच नाही तर त्यांना खातो सुद्धा. मग त्यांचे अवशेष तो कापून नाल्यात टाकतो किंवा जमिनीत पुरतो. हेच कल्पनेच्या पलीकडचं आणि विदारक वाटतं. या हत्याकांडाचा आढावा या चित्रपटात घेतला आहे. हा चित्रपट तुम्हाला विचलित करू शकतो. जेवणाचे सीन्स बघताना तुम्हाला कसं तरी वाटू शकतं. कल्पनेच्या बाहेरचं तेही भारतात होतं यावरच विश्वास बसत नाही. हा एक डार्क गॉरी चित्रपट आहे. A+ श्रेणीमध्ये येतो आणि त्याची ट्रीटमेंट सुद्धा A+ वाटते. दिग्दर्शक आपल्याला गुंतवून ठेवण्यात यशस्वी होतो. ज्यांनी पूर्ण निठारी हत्याकांड फॉलो केलंय त्यांना काही गोष्टी या चित्रपटाच्या सॉफ्ट वाटतील. त्यांना वाटेल की ह्यापेक्षा भयानक खरं झालं असेल. या स्टोरीमध्ये इतके पैलू आहेत की आपण विचारच करू शकत नाही. इतकंच नव्हे तर अभिनयाच्या बाबतीत चित्रपट पॉवर हाऊस आहे. दीपक डोबरियालचं कॅरेक्टर जसं जसं खुलत जातं तसं तसं ते आपल्याला आवडायला लागतं. त्याची मेहनत आपल्याला आवडायला लागते. शेवटी असं नको व्हायला पाहिजे होतं हे सुद्धा वाटायला लागतं. विक्रांत मासेने काय काम केलंय. पूर्ण चित्रपटातील काम एका बाजूला आणि तो 15 ते 20 मिनिटाचा पोलिसांच्या चौकशीचा सीन एका बाजूला. जबरदस्त नरेशन त्यांनी केलं आहे. त्यानंतर हा चित्रपट आपली सिस्टम किती कमजोर आहे, श्रीमंत लोक ज्यांचे कॉन्टॅक्ट वरपर्यंत आहेत त्यांना सिस्टम किती फेवर करते, त्यांचे गुंडांचे किती संबंध असतात याचं चित्रण आपल्यासमोर मांडतो. तर हा होता रिव्ह्यू सेक्टर 36 या चित्रपटाचा. हा चित्रपट 18+ आहे. काही सीन्स तुम्हाला विचलित करू शकतात. तुम्हाला निठाई हत्याकांडाबद्दल काहीच माहिती नसेल तर हा चित्रपट तुम्हाला धक्का देईल आणि त्या कांडबद्दल अजून जाणून घेण्यासाठी प्रवृत्त करेल. तर हा होता रिव्ह्यू सेक्टर 36 या चित्रपटाचा. तुम्ही हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहू शकता. तर या भागात इतकंच, भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत चॅनलवरचे अन्य व्हिडिओज नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.